नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय निर्णय झाला, काय म्हटलं पत्रकात, जिल्हा परिषद अंतर्गत मुख्यालय वास्तव्यास न राहता शासनाकडे घरभाडे भत्ता मिळवणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध सखोल चौकशी करून शासनाचे लाखो रुपये वसूल करणे व फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत आरोग्यसेवक, ग्रामसेवक, शिक्षक, महिला व बालकल्याण पर्यवेक्षिका उपरोक्त विषयास अनुसरून माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अकोला यांचे संदर्भीय पत्र प्राप्त झाले। या पत्रातील निर्देशानुसार जे कर्मचारी मुख्यालय उपस्थित न राहता घरभाडे भत्ता घेतात त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करून तसा अहवाल उलट टपाली सादर करण्याचे सुचवले आहे। त्यानुसार आपल्याला सूचित करण्यात येते की आपण मुख्यालय राहत असल्याबाबतचा पुरावा 3 दिवसात कार्यालयात सादर करावा, अन्यथा नियमानुसार आपणास वेतनामध्ये घरभाडे भत्ता प्रदान करण्यात येणार नाही। देण्यात आलेला घरभाडे भत्ता वसूल करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी। आपण दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी मुख्यालय राहत असल्याबाबतचा पुरावा, आधार कार्ड, इलेक्ट्रिक बिल, टॅक्स पावती, घरभाडे कराराची नोटरी केलेली प्रत कार्यालयास प्रत्यक्ष केंद्रातून याच्याबाबत सादर करावा। पुरावे सादर करताना सन 2025-26 आणि 2026-27 दोन्ही आर्थिक वर्षाचे स्वतंत्र पुरावे सादर करावे। जे कर्मचारी वरीलप्रमाणे पुरावे सादर करणार नाहीत त्यांचे माहे एप्रिल 2026 वेतनात घरभाडे भत्ता प्रदान केला जाणार नाही। यापूर्वी प्रदान केलेला घरभाडे भत्ता वसूल करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।